मुलींची मजबुरी असते. एखादीला घरात फायनान्शियल प्रॉब्लेम आहे म्हणून जॉबला जाते, एखादीला आवडतं म्हणून जाते, किंवा काहीही प्रॉब्लेम्स असतात. आणि जॉबवरून घरी येताना जेव्हा रात्रीचा आम्हाला उशीर होतो आणि समजा घरी जात असताना ऑटोने म्हणा, टू व्हीलरने म्हणा, कुणी आमचा पाठलाग करत असेल किंवा एखादा मुलगा आम्हाला कंटिन्युअसली स्टेअर करत असेल ना, तर आमची वाट लागते माहिती आहे. श्वास थांबतो आमचा. आम्हाला असं वाटतं की आता तो आमचं काहीतरी करणारच आहे. एक व्यक्ती वाईट निघाली ना, की आपण कधीच कुणावर विश्वास ठेवू शकत नाही. हल्ली तेच होतंय आमच्याबद्दल. आम्हाला ना काही नकोय तुमच्याकडून, पण आम्ही जर रात्रीचं एकटं जात असू किंवा आम्ही एखाद्या प्रॉब्लेममध्ये असू ना, तुम्ही आम्हाला नाही मदत करू शकलात तरी चालेल, पण असं स्टेअर करू नका किंवा तिथेच थांबून आम्हाला खालतून वरपर्यंत बघू नका. तुमच्याकडे बघून आम्हाला सेफ फील झालं पाहिजे आणि तुम्हालाही गुड टच, बॅड टच कळतो. त्यामुळे आम्हालाही थोडंसं फ्रीडम द्या जगण्याला. ती मुलगी किती लहान आहे, 3 वर्षाची आहे की 30 वर्षाची आहे, ह्याने नाही फरक पडत. फरक याने पडतो की समोरच्याची नजर कशी आहे. एकीकडे आपण म्हणतो मुलगा मुलगी समान आहे, पण काहीही समान नाही आहे. नाही मिळालेत आम्हाला समान अधिकार आणि नको तुमचे अधिकार. फक्त हीच हात जोडून विनंती आहे की आम्हाला आमचं आयुष्य चांगलं सुखात जगू दे, पण तुमच्यामुळे एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद होईल असं वागू नका. हे सगळेच संस्कार आपल्याला आपले आई बाबाच देतात असं नाही आहे. काही संस्कार आपल्याला समाजाकडून घ्यायचे असतात, समाजावर द्यायचे असतात. प्लीज ही गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर होईल ना समजून घ्या आणि तुमच्यातला जो पुरुष आहे ना त्याला चांगल्या मार्गावरती जिवंत ठेवा. म्हणजे आई म्हणून जर माझी 3 वर्षाची मुलगी आज घराबाहेर जाते, एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे बघून हसेल ना, तर मी तिला सांगेन हसू नकोस, विश्वास नाही ठेवायचा अशा लोकांवरती, हसायचं देखील नाही. उद्या तुझं काय होईल सांगता येत नाही. एकच आयुष्य आहे ना प्रत्येकाला. मग सगळ्यांना ते आयुष्य आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. आणि सगळेच संस्कार आपले आई वडीलच आपल्याला देतात असं नाहीये. काही संस्कार आपल्याला समाजाकडून घ्यायचे असतात, समाजावर द्यायचे असतात. जेवढ्या लवकर ही गोष्ट तुमच्या मनात ठेवता आली ना, प्लीज तुमचे खूप उपकार होतील.